पहिले एका बोलावं लागेल ना. कोणाला बोलायला द्यायचं पहिलं माईक? लेडीज फर्स्ट. 50% आरक्षण आहे आपल्याला. तर तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये मॅडम थोडं माईक हँड करतो. नमस्कार. केव्हाच बघतोय थोरात सर एवढं ओरडून सांगताय की टाळ्या वाजवा, नमस्कार करा, टाळ्या वाजवा, नमस्कार करा. प्रत्येकाच्या मनामध्ये इथे हेच चालू आहे की सत्कार यांचा होतोय आणि टाळ्या आपण काय वाजवायचं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आज मी या स्टेजवर उभा आहे. काही दिवसापूर्वी हा बिझनेस चालू केला होता आणि प्रत्येकाची वेळ इथे येणार. एक दिवस तुम्ही पण या स्टेजवर येणार आणि तुमच्यासाठी सुद्धा लोक टाळ्या वाजवणार. तर सो प्लीज प्रत्येकाने जोश दाखवला पाहिजे. आणि हा जो बिझनेस आहे हा जोशीच्या लोकांचा आहे सगळ्यात महत्त्वाचं. सर्वप्रथम माझी ओळख करून देणार. माझं नाव सुनील वाघ, राहायला सावळीला असतो, सावळी दाळ, आणि तालुका जिल्हा बुलढाणा. या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर गेल्या 7 ते 8 वर्षापासून मी CCTV टेक्निशियन म्हणून मार्केटमध्ये दुकानावर कॅमेरा लावायचो. दुकान असेल, गोडाऊन असेल, ज्वेलर्स असेल, बँक असेल, अशा ठिकाणी मी CCTV लावायचं काम करत होतो. CCTV सेल्स आणि सर्व्हिस मी दोन्ही पण करायचो. बऱ्यापैकी इन्कम होतं. 700-800 हजार रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये, कधी कधी 5000 सुद्धा कमवायचो. पण ह्या व्यवसायामध्ये, याच भोकरदनमध्ये कैलास मंगल कार्यालयामध्ये मला एका व्यक्तीने आणून बसवलं होतं. आणि तो व्यक्ती दूरचा नव्हता मित्रांनो, म्हणजे सख्खे भाऊजी होते. आणि आज दुर्दैव या गोष्टीचं आहे की आज तोच व्यक्ती या हॉलमध्ये माझ्या सत्कारात सुद्धा हजर नाही आहे. या गोष्टीचं दुर्दैव मित्रांनो. पण होतं, असं होतं मायलेज मार्केटिंगमध्ये, डायरेक्ट सेलिंगमध्ये असंच होतं की किसने लाया वो मायने नहीं रखता, कहा लाया वो मायने रखता है. कुठं आणलं, कोणी आणलं हे महत्वाचं नाही मित्रांनो. कुठं आणलं हे महत्वाचं आहे. तर त्या व्यक्तीने मला घडवलं, टिकवलं, शिकवलं मित्रांनो. आणि या व्यवसायामध्ये मला त्या व्यक्तीला कधीच निगेटिव्ह होऊ दिलं नाही. असे माझे ग्रेट अप्लाय DTC स्टार सिल्वर मिस्टर गायकवाड सर यांच्यासाठी जोरदार बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये चालू असतं की इथं माणसं जोडावे लागतात, इथं माणसाच्या खुशामध्ये करावं लागते, माणसांच्या पाया पडावं लागते. तसा हा बिझनेस नाही आहे मित्रांनो. जर ॲक्च्युअली या बिझनेसचं थोडं नॉलेज घेऊन जर आपण हा व्यवसाय जर सुरुवात केली तर 100% इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अचिव्हमेंट या ठिकाणी होऊ शकतं. आणि मी सुरुवातीला तेच केलं. मला ही रँक घ्यायला गेले तब्बल 8 महिने लागले मित्रांनो. मी सुरुवातीला तेच केलं. मला सुरुवातीच्या 2 महिन्यापर्यंत माझी एकही जॉईनिंग नव्हती, एकही नाही. एकही व्यक्ती माझ्यासोबत यायला तयार नव्हता. जे माझे मार्केटमधले जे कस्टमर होते, मी त्यांच्याकडे हा व्यवसाय ज्यावेळेस सांगायला गेलो त्यावेळेस ती लोक मला हेच म्हणायचे की आता हा नवीन काय धंदा आणलाय तू, बरं होतं तुझं काम, 1500-1200 रुपये कमवत होता, तेच काम कर, कंपनीचे नांदी लागू नको. अशा बऱ्याच कंपन्या आल्या आणि बऱ्याच गेल्या. मी निगेटिव्ह व्हायचो. आणि ज्यावेळेस मी नॉलेज घेतलं, 4BC घेतली, RTP ट्रेनिंग घेतली, DTP ट्रेनिंग घेतली, तेव्हा ह्या व्यवसायाची ताकद मला कळाली मित्रांनो की मला एकच करायचं होतं. मला फक्त मार्केटमध्ये 30 वर्ष काम नव्हतं करायचं मित्रांनो. मला 30 वर्ष काम नव्हतं करायचं. मला 3च वर्ष काम करायचं आहे. आणि 3 वर्षामध्ये आपल्या लाईफचं जे जर्नी आहे ही तर खूप काही 3 वर्षामध्ये होऊ शकतं. इथं व्यक्ती स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये फिरू शकतो, बऱ्यापैकी इथं इन्कम सेट होऊ शकतं. तर अशा अनुषंगाने मी या व्यवसायाला सुरुवात केलेली मित्रांनो. व्यवसाय खूप चांगला आहे, पण बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हेच असतं की इथं पैसे भरले, प्रोडक्ट घेतले म्हणजे आपल्याला पैसे यायला पाहिजे. इथं फुकट पैसा एकालाही भेटत नाही मित्रांनो. इथं काही गरिबी हटवू मोहीम नाही आहे. इथं कामच करावं लागतं की जेच काम आपण मार्केटमध्ये जे काम आपण करतो त्याचं इथं पण सुद्धा काम करावं लागतं. पण कामात फरक आहे. आपण जे मार्केटमध्ये काम करतो ते इथून खाली करतो आणि इतर जे काम करायचं आहे आपल्याला इथून वरती करायचं आहे. 99% लोक, 95% लोक मार्केटमध्ये तेच करतात. आणि इथं 5% लोक सक्सेस का होतात की ह्या व्यवसायाला हे लोक समजूनच घेत नाही. या व्यवसायाचं हे लोक नॉलेजच घेत नाही. नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे. या व्यवसायामध्ये हा व्यवसाय 3च गोष्टीवर चालतो: शिका, शिकवा आणि कमवा. या 3 गोष्टीवर हा व्यवसाय चालतो. बोलण्यासारखं भरपूर काही मित्रांनो. मला पण माझ्या सिनियरला ऐकायचं आहे. ज्या व्यक्तीने मला घडवलं, टिकवलं, शिकवलं असे म्हणजे ग्रेट आपले मिस्टर DTC गायकवाड सर, यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग व्हायला पाहिजे. ज्या व्यक्तीने मला
ID कसा मारायचा, कूपन कसं ॲक्टिवेट करायचं, त्यानंतर असं छोटे छोटे KYC कशी करायची, असे छोट्या छोट्या गोष्टीच्या व्यक्तीने मला बोट धरून शिकवलं मित्रांनो. असे माझे ग्रेट गुरु TC स्टार सिल्वर जाकीर शाह सर यांच्यासाठी सुद्धा जोरदार क्लॅपिंग व्हायला पाहिजे. आणि त्या व्यक्तीने मला एक विश्वास दिला होता मित्रांनो की यस सुनील तू हा बिझनेस करू शकतो. जर माझ्या अंगावर 16 लाख रुपये कर्ज असताना मी या लेवलपर्यंत पोहोचू शकतो, स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये फिरू शकतो, तर तू या 8 वर्षापासून मार्केटमध्ये काम करतोय, तुझं मार्केट ऑलरेडी चांगलं आहे, तू या व्यवसायामध्ये काम कर. ज्या व्यक्तीने मला एक विश्वास दिला होता असे माझे ग्रेट अँड स्वीट अपलाईन STC स्टार पल गोविंद केळकर सर यांच्यासाठी जोरदार शुभेच्छा. आणि ज्या व्यक्तीने मला सांगितलं होतं मित्रांनो, सुनील सर तुमची कॅमेऱ्याची बॅग मी नदीत फेकून देईन, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, कॅमेरे लावायचे नाहीये, असे माझे ग्रेट अपलाईन NTC गोल्ड सोविनाथ कापसे सर यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग व्हायला पाहिजे. जोरदार. आणि ज्या माईचं स्पीच ऐकून मी कंटिन्यू मोटिवेट राहतो मित्रांनो, अशा आपल्या सगळ्यांचे अपलाईन, सगळ्यांचे महागुरु ITC इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर बोंद्रे फॅमिली यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार क्लॅपिंग व्हायला पाहिजे. आणि हा माझा मान सन्मान जो मला मिळाला, हा माझा मान सन्मान सर्व अपलाईनच्या चरणी समर्पित करतो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.